नमस्कार, आप देख रहे हैं एमएच न्यूज। मैं हूं संवाददाता धर्मपाल। यहां सच छुपता नहीं, सामने आता है। भंडारा जिल्ह्यातील शहापूर ग्रामपंचायतीत महिलांच्या स्वावलंबनासाठी एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत बचत गटातील महिलांना स्वरोजगारांसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले। भंडारा तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायत, पंचायत समिती भंडारा आणि जय किसान कृषी व बहुसेवा स्वयंरोजगार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 5 आणि 6 मार्च रोजी 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या प्रशिक्षणामध्ये बचत गटातील महिलांना कपडे धुण्याचा साबण, त्वचेचा साबण तसेच भांडी धुण्यासाठी डिशवॉश तयार करण्याची प्रायोगिक पद्धतीने माहिती देण्यात आली। या उपक्रमामुळे महिलांना घरबसल्या लघुउद्योग सुरू करून स्वावलंबी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे। या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य आशाताई डोरले, सरपंच मंगला देवगडे, उपसरपंच नितेश गजबिये, ग्रामपंचायत अधिकारी जयेश वेदी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांना प्रशिक्षणाचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन केले। या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून कुटुंबाच्या प्रगतीत योगदान व्हावे असेही सांगण्यात आले। महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने शहापूर ग्रामपंचायतीचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे। सचिव आहे, त्याचबरोबर मी प्रत्येक कार्यक्रम अटेंड करते। आजचाही कार्यक्रम मी अटेंड केलेला आहे आणि कॉस्मेटिक आणि ऑर्गॅनिक मध्ये आपल्याला फरक दाखवलेला आहे मॅडमनी। त्याच्यामध्ये आपण साबण शिकलेले आहोत आणि काल मी साबणीच्या याच्यामध्ये आपण मुलतानी मिठीची साबण मी बनवलेली आहे। आज आपण कडुलिंबाच्या पत्त्यापासून किंवा लिक्विड पासून बनवलेली साबण आहे। त्याचबरोबर आज आपण काही डिशवॉश सुद्धा सांगितलेलं होतं, आपण ते डिशवॉश सुद्धा पाहिलेले आहे। आपल्याला डिशवॉश हा बाहेरमध्ये 125 रुपयाचा मिळतो। आपण जर घरी तयार केला तर आपल्याला ते 50 ते 60 रुपयामध्ये मिळतो। त्याचबरोबर आपल्या हाताला आपल्याला कॉस्मेटिकनी हाताला इजा होतात। ऑर्गॅनिक वस्तूंमध्ये आपल्याला आपल्या शरीराला इजा होत नाही। आपल्या बोलून माझे 2 शब्द इथेच समाप्त करते। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करून उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आशाताई डोरले, जिल्हा सदस्य तसेच या गावाचे आणि माझे उजेड लाईट चालू आहे सर्व बचत गटाचे अध्यक्ष, सचिव, प्रतिनिधी उपस्थित झालेले आहेत। आपण हा कार्यक्रम करण्याचा उद्देश असा आहे की प्रशिक्षण आतापर्यंत खूप सारे घेतलेले प्रॅक्टिकल नाही झाले, फक्त थिअरेटिकली झालेले आहे। खूप सारे प्रशिक्षण झालेले आहेत, सगळ्या बचत गटांना सुद्धा झालेले आहे। प्रॅक्टिकल हा वेगळा विषय आहे। आपण ज्या वस्तू निर्मिती करण्याकरिता आपण त्या संस्थेला आचरण केलेलं आहे, त्यासाठी आपली जय किसान कृषी बहुसेवा स्वयंरोजगार सहकारी संस्था कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने आपली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आपण तरतूद कशी केली तर इथं आपण जे ग्रामपंचायतीला उत्पन्न प्राप्त होतो 10% महिला व बालकल्याण या शीर्षकाअंतर्गत आपण हा खर्च इथं करत आहोत, जेणेकरून महिलांच्या ज्या काही महिलांवर आपल्याला खर्च करणे होत आहे। ग्रामपंचायतीच्या दरवर्षी आपण खर्च करत असतो, अंगणवाडीसाठी करत असतो, अंगणवाडीचं बिल भरत असतो। हा एक महिला मेळावा सुद्धा झाला। आपण प्रशिक्षणामध्ये शिकणार आहोत, काय काय होते, काय काय करायचे करणार आहोत। मी जास्त वेळ नाही घेणार, माझे वास्तविक संपलं। खबरें बहुत हैं पर सच सिर्फ एक। ऐसे ही कुछ सटीक खबरें देखने के लिए एमएच न्यूज को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।